नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच जम्मू काश्मीर मधली एक बातमी आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातल्या केलर भागामध्ये मध्यरात्रीपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। या चकमकीमध्ये आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलंय। या दहशतवाद्यांकडून मोठी शस्त्रसाठा सुद्धा जप्त करण्यात आलाय। सीआरपीएफ, लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तरित्या ही मोहीम राबवली आहे। अद्यापही इथं कारवाई सुरूच आहे। आपण बघतोय दक्षिण काश्मीर मधली ही दृश्य आहेत। शोपियान जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे। लष्कराच्या जवानांनी ही कारवाई केली आहे। सीआरपीएफचे जवान, लष्कर आणि काश्मीर पोलिसांनी मिळून ही कारवाई केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अजूनही या भागामध्ये चकमक सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे। जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये केलर भागात मध्यरात्रीपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय 3 दहशतवाद्यांचा खात्मा सुरू केलेला आहे आणि अजूनही चकमक सुरू आहे। काय सांगाल आताचे अपडेट? नाही, बरोबर। ज्या पद्धतीनं भारतीय लष्कर, सीमा सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या वतीने काल रात्री उशिरापासून जम्मू काश्मीरच्या 3 ठिकाणी साधारणतः या प्रकारची चकमक सुरू झाली। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे शोपियान जिल्ह्यातील लेकर या गावामध्ये काल जसं कळालं की काही दहशतवादी एका घरात लपून बसलेले आहेत। त्यानंतर या 3ही सुरक्षा सैनिक दलांच्या वतीने कारवाईला सुरुवात झाली। रात्री 1:30 वाजतापासून ही कारवाई सुरू आहे आणि चकमक सुरू आहे। अजूनही चकमक सुरू आहे। पण आतापर्यंत जी माहिती प्राप्त झालेली आहे की या चकमकीमध्ये साधारणतः 3 दहशतवादी ठार करण्यामध्ये भारतीय जवानांना यश आलेलं आहे। जर सोबतच बघितलं आपण, इतरही 2 ठिकाणी देखील चकमक सुरू आहे, तिथलेही लवकरच अपडेट येणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, ऑपरेशन झिरोच्या अंतर्गत ज्या पद्धतीने भारतीय लष्कराने कारवाई सुरू केली आहे आणि आता कुठल्याही प्रकारचा हल्ला हा भारतीय लष्कर खपवून घेणार नाही आणि जम्मू काश्मीरच्या भागामध्ये जे पाकिस्तानच्या सीमा भागातून प्रवेश करतात त्यांवर कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराचा आहे। अगदी धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।